नमस्कार. जनतेचा आवाज 24/7 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया बातमी आताच्या घडीची. पंचशील प्रतिष्ठानच्या बौद्ध विवाह मेळाव्यात 27 जोडपी विवाहबद्ध. पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळाव्यात 27 जोडपी बौद्ध पद्धतीने विवाहबद्ध झाली. साधेपणा, समता आणि बंधुत्वाचा संदेश देणारा हा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी पूज्य भनंत पयाबोधी थेरो यांनी नवदाम्पत्यांना मंगलमय आशीर्वाद दिले. कार्यक्रमाचे उद्घाटन कामाजी पवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थिती म्हणून इंजिनियर भरतकुमार कानिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. विवाह मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी महिला मंडळांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमातून बौद्ध संस्कृतीचे जतन आणि सामाजिक एकोपा वृद्धांगण करण्याचा संदेश देण्यात आला. जनतेचा आवाज 24/7 न्यूज रिपोर्टर जयवर्धन भोसीकर, नांदेड. आमचा हा पंचशील प्रतिष्ठानच्या वतीनं चौथा विवाह मेळावा आहे. या निमित्तानं आज आम्ही 27 जोडप्यांचे इथे लग्न लावलेले आहेत. सदरी लग्न विवाह किंवा हा जो कार्यक्रम आहे हा लोकांच्या दानामधूनच तयार झालेला आहे. आमचं महिला मंडळ असो, आमचे पुरुष मंडळ असो, वेगवेगळ्या समित्या असो, त्या घरोघरी जाऊन प्रचार प्रसार करतात. आणि आमचा एक उद्देश आहे की या निमित्ताचं याच्या निमित्तानं, या विवाह मेळ्याच्या निमित्तानं महिलाचं संघटन, पुरुषाचं संघटन आणि चांगल्या विचाराची माणसं एकत्र येऊन गोरगरीब जे जनता आहे किंवा गरजू आहेत त्यांचा जो अनाठाई खर्च लग्नासाठी होतो तो टाळण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि निश्चितच या उपक्रमाला सर्व थरामधून सामान्य असो, कार्यकर्ते असो, सगळे नेते असो, सर्वांचा आम्हाला पाठिंबा आहे. आणि त्या सर्वांच्या दानातून आणि त्या सर्वांच्या मदतीमधूनच आम्ही हे सर्व उभं करू शकतो. आम्ही त्या सर्वांचे धन्यवाद करतो. पब्लिकचे सुद्धा धन्यवाद करतो जे आमच्या सोबत आहेत, तळागाळातली माणसं सोबत आहेत, सामान्य माणसं सोबत आहेत. त्याच्या निमित्तानं पुन्हा मी एकदा त्यांना वंदन करून त्यांचा आभार मानतो. जय भीम, जय क्रांती. आज हे चौथा सामूहिक विवाह सोहळा चांदोजी पावडे मंगल कार्यालयामध्ये संपूर्ण आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते समाहित बापूराव दादा गजबार आहेत, प्रफुल्लदादा सावंत आहेत, प्रशांतजी इंगोले, दादासाहेब शेळके आहेत, मनीष भाऊ कावळे आहेत, बरीचशी मान्यवर मंडळी, सुरेशदादा गायकवाड असतील, रमेशदादा सोनाळे असतील, सर्व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, युवा नेते, आमच्या अनिताता हिंगोले असतील, सामाजिक कार्यकर्त्या, या सर्वांच्या मान्यवरांच्या आणि श्रद्धावान उपासक हजारोच्या संख्येने इथे उपस्थित होते. या सामूहिक विवाह सोहळ्याचे उद्घाटक सन्मान्य कामाजी पवार साहेब, या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष इंजिनियर अभियंता अशोक केरेकर साहेब व मादळे साहेब, म्हणजे ही सर्व टीम होती. इंजिनियर भरतकुमार कानिंदे हे मुख्य संयोजक या सामूहिक सोहळ्याचे आहेत. कानिंदे साहेब आणि त्यांचे सहकारी इंजिनियर भीमराव धनजकर साहेब व सर्व महिला मंडळ यांनी ऊन, वादळ, वारा, पावसाची तमा न बाळगता या ठिकाणावर उन्हातान्हात राबून 27 जोडपे एकत्रित केले. आणि त्या 27 जोडप्यांचा एकत्रित सामूहिक विवाह सोहळा या ठिकाणावर अतिशय हर्ष उल्हासामध्ये, आनंदामध्ये साजरा झाला. बाबासाहेबांनी हे सांगितलं होतं की जी माणसं ऊन, वादळ, वारा, पावसाची तमा न बाळगता तळ हातावर शिर घेऊन काम करत असतात तीच माणसं जीवनामध्ये यशस्वी होत असतात. हा चौथा सामूहिक विवाह सोहळा 27 जोडपे या ठिकाणावर विवाहबद्ध होत असल्याकारणे अतिशय यशस्वी हा सामूहिक सोहळा संपन्न या ठिकाणावर झालेला आहे. आज बापूराव दादांचाही वाढदिवस आहे, दादासाहेब शेळकेचाही वाढदिवस या ठिकाणावर साजरा झाला सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये. तर मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा आणि सर्व दारिकांना शुभेच्छा देतो. इंजिनियर भरतकुमार कानिंदे साहेब, इंजिनियर धनजकर साहेब, सर्व आमचं संयोजक महिला मंडळ यांना दरवर्षी आपण सहकार्य अशाच पद्धतीनं करावं, एक मंगल भावना व्यक्त करतो. सर्वांचं मंगल.